आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। बुलढाणा केसगळती प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली। केसगळतीची मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा, आरोग्य विभागाला महत्त्वाच्या सूचना। बुलढाण्यातील शेगावमधील केसगळती प्रकरणी आता संख्या 188 वर पोहोचली। केसगळतीचा शोध, कारणांचा शोध मात्र अद्याप नाही। केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाला मंजुरी। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठी घोषणा, मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। इस्रोची मोठी कामगिरी, अंतराळामध्ये डॉकिंग यशस्वी। 2 अंतराळ यानांना यशस्वीरित्या डॉक करणारा भारत चौथा देश। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सार्वजनिक करावा। ग्रामसंवाद सरपंच संघटनेचे मराठवाड्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मागणी। चव्हाण यांच्याकडून फडणवीसांना पत्र। टोरेसनंतर फसवणुकीचा अजून एक घोटाळा उघड। मनी एज कंपनीकडून 3000 गुंतवणूकदारांची 100 कोटी रुपयांची फसवणूक। मनी एज कंपनीच्या 4 संचालकांविरोधात गुन्हा दाखल। लाडकी बहीण योजना मतदारांना आमिष दाखवण्यासाठी नाही, तर महिला सक्षमीकरणासाठी। सरकारवर अतिरिक्त भार नाही, राज्य सरकारचं हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये शपथपत्र। कर्जतच्या सिद्धटेक मंदिर परिसरामध्ये उभारण्यात आलेलं थडगं आमदार संग्राम जगताप आणि हिंदू संघटनांकडून जमीनदोस्त। मंदिरासमोरच काही दिवसांपूर्वी थडगं बांधण्यात आल्यानं हिंदू संघटना आक्रमक। हिंदू मंदिरांवरील अतिक्रमण खपवून घेणार नाही, आमदार जगताप यांचा इशारा।